कशा करता खुर्च्या उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत हसत सांगता 5 लाख रुपये दिले. गरिबांच्या जीवाची किंमत क्या 5 लाख रुपये? लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहेत त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजेत, कारण जे जखमी तिथे उपचार घेत आहेत ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचं आताच बिल झालंय 5-5, 10-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देतात आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचं कमिशन खातात. डुप्लिकेट वर्क ऑर्डर, जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा. 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मगाशीच कागद आले आहेत. ह्यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. काल मी मखमलाबादला गेलो. रस्ते कुठे आहेत? रस्त्यावर स्विमिंग पूल, फुकट स्विमिंग पूल. एक मोठा खड्डा मला दिसला. म्हटलं या खड्ड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 72 नगरसेवक एकदम टाकायचे. दुसरा एक खड्डा दिसला छोटा, त्याच्यामध्ये मिंदे गटाचे सगळे नगरसेवक टाकायचे. हे सगळे 50 खोकेवाले, तुम्हाला 50-50 कोटी आणि जखमींना, मृतांना 5 लाख, 2 लाख, 1 लाख. रस्ते, देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत? डांबर संपलं म्हणे. बरं, डांबर का संपलं? इराणच्या युद्धामुळे डांबर संपलं. याच्या फौजा गेल्या होत्या ना इराणमध्ये लढायला. यांनी पाठवले होते इराणमध्ये लोक लढायला, इस्रायलला, अमेरिकेला. इराणच्या युद्धामुळे नाशिकला डांबर मिळत नाही. अख्ख्या जगाला मिळते डांबर, अख्ख्या देशाला मिळते डांबर, आणि नाशिकला डांबर नाही. हे नाशिक तुम्ही दत्तक घेतलं होतं. या नाशिकचे आपण अनावरस बाप आहात. बाप आहात ना दत्तक घेतल्यावर. एकदा बघा, मगाशी जे मिर्लेकर म्हणाले, यापुढे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे. मी काल सांगितलंय, जिथे जिथे खड्डे आहेत त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि मिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू.